ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग श्रीकांतसाठी स्थळ आलंय. त्याला मुलगी आवडली आहे आणि लग्न करायचं म्हणतोय. काय? श्रीकांत लग्न करतोय? ही खरंच ग्रेट न्यूज आहे. कधी आहे लग्न? कधी आहे लग्न? ठरतंय असं म्हणालो. अरे मग ठीक आहे ना, आपण ठरवलं लग्न आणि आपणच ठरवलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की मिस आकांक्षा आणि मिस्टर विनय यांचं जुळेल. बोल काय म्हणत होतीस? बोल. हे घे तोंड पुस. हा चल आता पटकन बोल. काय काय बोलायचं होतं? अजून पाणी पी. मला नकोय. बरं वाटतंय ना तुला? हो पण आता जर तुला जे सांगायचं होतं ते तू नाही सांगितलंस ना तर माझी तब्येत खरंच बिघडेल. मला नाही बरं वाटत आहे काव्या. प्लीज बोल काय बोलायचं आहे ते. जाऊ दे मी जाते. बोल ना पटकन. मी आणि राघवने काल किस केलं. काय? तू राघव तुम्ही हा काव्या तू आणि राघवने किस केलं की किस केलं? केलं नाही रे. झालं. काव्या कसं झालं आपोआप? किस आपोआप झालं कसं? कसं काय आपोआप झालं? मी तेच परत का बोलतेय? शाल्मली इट्स ओके. हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. अशा अवस्थेत तू टेन्शन घेणं बरोबर नाहीये. तुम्ही टेन्शन देणारी कामं करा आणि मग दुसऱ्यांना सांगा की नाही टेन्शन घेऊ नकोस. अगं तो राघव आपला मित्र आहे नाही का? आपल्या ग्रुप मधला मुलगा आहे तो. काव्य कसं काय? अगं हे बघ इट जस्ट हॅपेंड. म्हणजे ऍक्सिडेंटली घडलं. आणि शाल्मली गेल्या काही दिवसांपासून ना मी आणि राघव एकमेकांच्या खूप क्लोज आलो होतो. स्पेशली तुम्ही चौम्याजवळ आल्यापासून. देवा नाही ते जवळ येणं वगैरे सगळं ठीक आहे. तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात का? या किसचा अर्थ काय काव्या? तू प्रेमात पडलीस का राघवच्या? हो. नाही पण मला नाही कळत. आय एम कन्फ्युज्ड. तू कन्फ्युज्ड आहेस. आता तू कन्फ्युज्ड आहेस. राघव तरी क्लिअर आहे म्हणजे काय? हे बघ आय डोंट नो. तो या विषयावर काहीच बोलत नाहीये आणि तो असा वागतोय ऍज इफ काहीच घडलं नाही. राघव आता ना मलाच बोलावं लागेल त्याच्याशी. काय म्हणालीस? नाही काही नाही. तू काळजी करू नकोस.
मी बघते आता काय करायचं ते. काव्या एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांमधली शांतताही खूप काही बोलून जाते. तुझ्या बरोबर चालणं, रात्र, शांतता. आपणही शांत झालोय ना यामुळे. मला नेहमी तुला हेच सांगायचं असतं सुमित, पण तू तुझ्या मित्रांच्या मस्तीत अडकलेला असतोस. या सगळ्या गोष्टींसाठी तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नसतो. आहे ना मी तुझ्या बरोबर. आता कशाला चिडतीस? चिडत नाहीये मी माझं दुःख सांगते. आणि तुला नेहमी असं का वाटतं मी सारखी चिडत असते? मला तसं नव्हतं म्हणायचं सौम्या. तू नेहमी असं काहीतरी बोलून चांगले क्षण स्पॉइल करतोस आणि मग मी चिडले की मीच वाईट. ओके, आय एम सॉरी. मी परत तुझ्या चिडण्याबद्दल काही बोलणार नाही. तू जरी नाही म्हणालास ना तरी तुला नेहमी हेच वाटत असतं की मी इतरांवर सारखी चिडत असते. मला असं का वाटेल की तू नाही, पण हे नेहमीच आहे तुझं. मग सौम्या! वेडी आहेस का तू? धडकला असता आता तो तुला. बरं झालं असतं मी मेले असते. बांधते मन हळव्या गाठी, गुंतणे जरी नसते हाती, कधी कसे सुर जुळती आणि भावते मग कुठले कोणी. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही सौम्या, आणि माझ्या आयुष्यात तू नाहीस हे मी सहन नाही करू शकत. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या बरोबर जगायचंय. इतकं प्रेम करतोस माझ्यावर? नाही कळणार तुला. आलापूर आय लव्ह यू टू. कळले मला ना कधी होऊन गेले तुझी स्वप्नी, तुझे मी रंगल्याले. एकांत माझा तुझा का सांग झाला मुका, का भावना हीच माझी सौम्य आहे. ती मला अतिशय आवडते. मध्ये मध्ये कुठे हरवलेली असते कोणास ठाऊक. श्वास ही गंध तुझ्या प्रेमात. खेळ हा रात्रंदिन पण ज्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो, त्याच्यावर आपलं सगळ्यात जास्त प्रेम असतं, त्याच्याशीच आपण सगळ्यात जास्त भांडतो. म्हणून माझ्याशी सतत भांडत असतेस ना. गेले किती दिवस झाले आपण प्रेमाने बोललोच नाही. सारखं भांडतो. पण आता मी ठरवलं तुझ्याशी इथून पुढे कधीच भांडायचं नाही. मी पण यापुढे तुझ्याशी अजिबात भांडणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. हाय. काय मग कशी चालली प्रॅक्टिस? ठीक.
काव्या करते का व्यवस्थित डान्स? काव्या छान करायची, पण आजकाल डान्स सोडून भलतीकडेच कुठेतरी लक्ष असतं तिचं. आय मीन आज तर अजिबात लक्ष नव्हतं. का? मला कसं माहित असणार ना. होडी पाण्यात टाकले की तरच तुला माहित असायला पाहिजे ना रे. तू आणि काव्य एकत्र काम करता, मग तुला नाही तर कोणाला माहित असणार राघव. शाल्मली, आम्ही एकत्र डान्स रिहर्सल करतो याचा अर्थ तिच्या सगळ्याच गोष्टी मला माहित असतील असा होत नाही ना. खरंच नाही माहित तुला? नाही. राघव, तुला असं वाटत नाहीये का की तू मला काहीतरी सांगितलं पाहिजे? हा, उद्या आपल्याला सगळ्या डान्सर्ससाठी लंच बनवावा लागणार आहे, सो प्लीज सगळी तयारी करून ठेव. थँक्यू सो मच. कंप्लीट विसरून गेलो होतो. हे नाही, काहीतरी आणखी महत्वाचं, थोडंसं महत्वाचं. तू काय म्हणतेस शाल्मली? हे बघ, मला जे सांगायचं होतं ते मी ऑलरेडी सांगितलंय. त्या पलीकडे मला काहीच सांगायचं नाहीये. तू काय? बस झाली नाटकं. तुझ्या आणि काव्याच्या केसबद्दल तिने मला सांगितलंय. काय? काव्याने तुला सांगितलं? शाल्मली, ती काय बोलली? हे बघ, हे सगळं घडल्यापासून मला ना काहीच सुचत नाहीये, म्हणजे काहीच कळत नाहीये. ती काय म्हणाली याविषयी? म्हणजे तिला गिल्ट वाटतंय, माझा राग आलाय, की तिला आवडलंय हे सगळं? आय मीन, एक मिनिट, तू काही बोलण्याआधी मी तुला सांगते. तू तुझे राघव बाबा फंडे वापरून मुलींना पटवतोस ना, ते तू काव्याच्या बाबतीत ट्राय केलेलं मला आवडणार नाही. काव्य आपल्या ग्रुपमधली आहे, आपली मैत्रीण आहे, तिच्याशी टाइमपास. फ्लर्ट? तू ज्या मुलींशी फ्लर्ट करतोस त्यांच्यासारखी काव्य अजिबात नाही. तुझ्या अशा वागण्याने काव्य हर्ट होईल आणि ती हर्ट झालेली मला आवडणार नाही. तू काय म्हणतेस? मी असं काहीही करणार नाहीये. तू मला ओळखतेस? मी तुला व्यवस्थित ओळखते आणि मी काव्यालाही ओळखते, आणि म्हणूनच म्हणते तुझ्यामुळे ती अपसेट व्हायला नको. कोणाच्या तरी चुकीच्या वागण्याने कोणीतरी हर्ट झालं, त्यामुळे ग्रुप तुटला, हे असं घडायलाच नकोय राघव. आपल्या ग्रुपमध्ये मला कॉम्प्लिकेशन्स नको आहेत, विशेषतः आत्ता तर नाहीच नाही. आत्ता काय विशेष? अरे, माझं बाळ येणार आहे या जगात, आणि माझ्या बाळाला मला छान हेल्दी वातावरणात जन्म द्यायचा आहे. ते पोटात असतानाच त्याला शिकवायचंय की मित्र काय असतात, मैत्री किती महत्वाची आयुष्यात, फ्रेंड्स आर इम्पॉर्टंट. हे सगळं माझं बाळ ना पोटातच शिकून येणार आहे. सो माझं बाळ जन्माला येईपर्यंत आणि ते जन्माला आल्यानंतरही सगळ्यांनी सगळ्यांशी छान वागायचंय, कळलं?
नुसती मान डोलवू नकोस, तसा वाघ काव्यापासून लांब राहायचं. काकू, काही ठरलं का? आला का त्या मुलीचा रिस्पॉन्स? आवडला का तिला श्रीकांत? कोण मुलगी? कोणाबद्दल बोलतेस तू? अहो, असं काय करताय तुम्ही? श्रीकांतसाठी स्थळ आलं होतं ना. पूजाबद्दल विचारते मी. काय झालं, भेटायचं ठरलं का त्यांचं काही? अगो कुठे काय, अजून काहीच ठरलं नाही. म्हणजे माझं जनार्दन मामांशी काही बोलणंच झालं नाहीये ना. ठरलंच ना तर सगळ्यात आधी तुलाच सांगणार आहे. अगदी बरोबर म्हणताय तू. या अशा सगळ्या गोष्टी ना खूप आरामात झाल्या पाहिजेत. नीट वेळ घेऊन करायला लागतं सगळं. आणि आय एम शुअर तुम्ही काहीतरी विचार केलाच असेल ना. म्हणजे काय, रोजच विचार करते मी. म्हणजे कसं बोलू मी त्याच्याशी, तुझ्याशी? माझ्याशी काय बोलायचंय? श्रीकांतच्या लग्नाविषयी. अगं म्हणजे कधी करायचं, कसं करायचं, कोणाशी करायचं ते मी कसं सांगणार. पण काकू, हा आत्ता या सीझन मध्ये प्लीज लग्न नका ठरवू. खूप गरम होतंय ना. तुम्ही ना दिवाळीत ठरवा. आणि आय थिंक तोपर्यंत श्रीकांतला आणि पूजाला एकमेकांना जाणून घ्यायचा वेळ मिळेल. आणि हा, पत्रिकेची डिझाईन मी सिलेक्ट करणार. आमच्या मंडळाचा एक प्रिंटिंग प्रेसवाल्याशी टायअप आहे आणि त्याच्याकडे खूप सारी डिझाईन्स असतात, म्हणून पत्रिका मी सिलेक्ट करणार. प्लीज. हो अगं, कशात काही नाही अजून आणि तू पत्रिकेपर्यंत पोहोचलीस. जरा धीर धर. आपण सगळं करू तुझ्या मनासारखं. हा, पण आधी श्रीकांतच्या मनात काय ते तर कळू दे ना. काय विचारलं तर धड उत्तरच देत नाहीये तो. त्याला मुळात लग्न करायचंय की नाही तेच कळत नाहीये मला. आणि कुठल्या मुलीशी करायचंय म्हणजे काहीच सांगत नाहीये ना तो. आणि त्यात जर का मी हे सगळं परस्पर ठरवलं तर किती चिडेल तो माझ्यावर. काकू, म्हणजे त्यांनी तुम्हाला पूजाबद्दल काही सांगितलंच नाहीये का? पूजाबद्दल काय? नाही म्हणजे त्याचा मेसेज आला होता मला, सेइंग की त्याला पूजा आवडली आणि लग्न करायचं म्हणतोय तिच्याशी. तो खरंच तुला असं म्हणाला? हो. कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? नाही बाबा, अजून नोकरी मिळालेली नाहीये. अहो पण काम करतोय की राघवच्या म्युझिकल मध्ये. नाही मस्त पैसे देतोय तो. बरं, त्यातले अर्धे पैसे मी तुम्हाला पाठवणार आहे घरी. हा, बरं, आईला सांगा विचारत होतो म्हणून. चला आता ठेवतो, विश्रांती घ्या, उद्या बोलूया. हा, मी अच्छा. मेरे हाथ हो, मेरे हाथ में काय रे? तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो. अरे काय रे? हा, आज एकदम खुशीत दिसतोयस. रोमॅन्टिक गाणी वगैरे? हा, हो यार. काय झालं? कारण पण तसंच आहे यार. तुला माहितीये विना, आज कितीतरी दिवसांनी माझ्यातलं आणि सौम्याचं भांडण पूर्णपणे मिटलं. एक नंबर. आम्ही दोघांनी परत कधी भांडायचं नाही असं ठरवलेलं आहे. क्लास. एक नंबर. नाही, पूर्वी जेव्हा तुम्ही भांडत नव्हतात ना, तेव्हा कसले भारी होतात रे. पण त्यानंतर एका मागोमाग एक सेंचुरी मारणाऱ्या प्लेअरचा फॉर्म जसा जावा आणि त्याला टीम मधनं बाहेर पडण्याची वेळ, असं तुमचं रिलेशन झालं होतं रे. हो रे, पण नेव्हरदलेस आता आमच्या रिलेशनशिपची गाडी रुळावर आली हे महत्वाचं. येस. तुला सांगू विन्या, आज कितीतरी दिवसांनी आम्ही दोघं कपल असल्यासारखे वागलो रे. क्लास. नाही, आज मला खूपच भारी वाटतंय. म्हणजे इकडे तुम्ही परत कपल असल्यासारखं वागायला सुरुवात केली आणि तिकडे
तो कपल होतोय. तो कोण? श्रीकांत. काय? त्याचं लग्न ठरतंय. अरे काय सांगतोस? बेस्ट बातमी आहे. हो ना? एक नंबर. अरे खरं तर सुरुवातीला तो मॅडमच्या मागे असं समजून मी खूप घाबरलो होतो रे. पण आता काहीच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली ना आपण श्रीकांत बद्दल असं वाटून घेत होतो ना, हे आपण चूक करत होतो. एक मिनिट थांब जरा. श्रीकांतचं लग्न ठरतंय, डन झालेलं नाहीये. आणि मला नाही वाटत आता श्रीकांत आकांक्षा सोडून इतर कुठल्याही मुलीशी लग्न करण्यात इंटरेस्टेड असेल. कृपा कर, असं अजिबात बोलू नकोस. नाही नाही, त्यांनी तसं मॅडमला सांगितलंय अरे की त्याला त्या मुलीशी लग्न करायचंय. आता त्याला करावंच लागणार का? हो बघ, सत्य आहे. राघव पण आला. तुला माहितीये श्रीकांतचं आणि त्याच मुलीचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करणारे राघव. हो का रे? होणार आहे.